अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आषाढ महिना अगदी 10 दिवसांवर राहिलेला आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. आता ह्या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये काय काम होते जे आपल्याला करायचे होते. आता आषाढ महिना म्हटलं तर खरं तर सणवार सुरू होता. त्याच्यामध्ये एकादशी आली, त्याच्याबरोबर गुरुपौर्णिमा आली. या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये ना गुप्त नवरात्र सुद्धा होती. आपण काय करतो, फक्त शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरी करत असतो. गुप्त नवरात्र आपण साजरी करत नाही. पण या आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र होऊन गेलेली आहे. बऱ्याच वेळा असं ऐकलं आहे की आषाढ महिना लागला आहे तर चला मूळ पीठावर जाऊ, आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू. जो काही कुलदेवीचं मानपान आहे ते करत असतो. आणि हा संपूर्ण आषाढ महिना हा जरीमरी आईसाठी किंवा साती आसरांसाठी समर्पित असतो. बऱ्याच वेळा आपण हे सुद्धा ऐकलं आहे की संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये आखाड तळायचा असतो. आखाड तळणं म्हणजेच काय, तळून देवीला नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्या लेकरांबाळासाठी सुद्धा ते खूप चांगलं असतं. आता या संदर्भातली माहिती ना आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी की संपूर्ण ह्या म्हणजे आता गुप्त नवरात्र होऊन गेलेली आहे. या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये ना आपल्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीचा मानपान करायचा असतो. जे जे बरेच लोक करतात. बऱ्याच वेळा आषाढ महिन्यामध्ये ना म्हणजे संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये खूप गर्दी असते मूळ पीठावर. आता ते जर आपल्याकडनं शक्य नसेल तर काय करू शकता, तुमच्या जवळपास तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल आणि अर्थात तुम्ही मूळपीठावर जाऊन जर सेवा केली तर अति उत्तम, पण नाही शक्य होत तर जवळपास देवीचं मंदिर असेल तर जाऊन देवीची ओटी भरा, देवीच्या नावे सवाष्णी जेव घाला. प्रत्येकाच्या घरात एक पद्धत असते, म्हणजे तुमच्या घरात असेल की नाही माहिती नाही, की संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये घरातील कोणीतरी व्यक्ती मूळपीठावर जाऊन देवीचं मानपान करत असतो, देवीचं दर्शन घेत असतो. कारण गुप्त नवरात्र संपलेली असते. किंवा काही लोक गुप्त नवरात्रीत सुद्धा देवीचं मानपान करतात, देवीचं दर्शन घेतात. आता तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन देवीची ओटी भरा, देवीचं मानपान करा. किंवा तुमच्या घरात एक सवाष्णी भोजन झालंच पाहिजे. थोडक्यात काय, कुठल्याही सवाष्णीला किंवा कुठल्याही स्त्रीला बोलवून तुम्ही ती माझी कुळदेवी स्वरूप आहे असं म्हणून तुम्ही त्या स्त्रीचा मानपान करावं, तिला तुम्ही भोजन देऊ शकता, तिची ओटी भरू शकता. देवीची पण ओटी तुम्हाला या महिन्यात भरायची आहे. तुम्ही घरातही भरली तरी चालेल, मूळ पीठावर जाऊन भरली तरी चालेल, नाही तर मग तुम्ही तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन ओटी भरली तरी चालेल. या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये ना एकदा तरी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. आता काय झालं ना, गुरुपौर्णिमा म्हटल्यावर गुरूंची सेवा जास्त झाली. बऱ्याच घरात बऱ्याच केंद्रात दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा झाले. जर तुमचा बाकी असेल तर नक्कीच रोज दोन दोन अध्याय पठण करूनही तुम्ही एक पाठ श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा करावा, की जेणेकरून आपल्याकडनं आपल्या कुळदेवीची सेवा घडेल, एक तेवढं पुण्य आपल्याला मिळेल. आता साती आसरा तुम्हाला माहिती का, ह्या महिन्यामध्ये साती आसरा ज्या पाण्याजवळ असतात, साती आसरा सगळ्यांना माहिती आहे, किंवा ज्यांना माऊल्या म्हणतो आपण, तर त्यांचा मानपान करायचा असतो, त्यांनाही नारळ फोडायचं असतं, त्यांनाही नैवेद्य अर्पण करायचा असतो. आता जरीमरी आई, तुम्ही हे नाव ऐकलंय का? जरीमरी आई म्हणजे हे देवीचं नाव आहे. तर हा जो महिना आहे ना, हा मरी आईचा महिना आहे असं म्हणतात. लहानपणी कधी ऐकलंय का की आपलं बाळ जर आजारी पडलं तर घरातल्यांचं असं म्हणणं येतं की आता आहे ना, हा संपूर्ण आषाढ महिना आहे, तू मुलांना दर्शनाला घेऊन जा, गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखव, म्हणजे जरीमरी आईला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखव आणि मुलांचं दर्शन घेऊन ये, बघ आजार पण जाईल. आता ही श्रद्धा अंधश्रद्धा माहिती नाही, पण या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये ना असं एक असतं की तुमच्या घरात लेकरं बाळा आहे ना, तर त्यांना सुखात राहावं, त्यांनी आजारपण येऊ नये म्हणून मरी आईचा मानपान करायचा असतो, जरीमरी आईचा मानपान करायचा असतो. काहीच नाही, वरण भात. आता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगळी वेगळी पद्धत आहे. काही गावामध्ये कुळदेवीला नैवेद्य दाखवल्या जातो संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये, काही ठिकाणी जरीमरी आईला नैवेद्य दाखवल्या जातो, त्याच्याच बरोबर म्हसोबा महाराजांनाही नैवेद्य दाखवल्याच जातो, तेही तेवढंच महत्वाचं आहे, ते पण मी तुम्हाला नंतर सांगते. काही ठिकाणी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवल्याच जातो, तर काही ठिकाणी ग्रामदैवतला नैवेद्य दाखवल्या जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करावी. आता तुम्ही म्हणालताय की आमच्याकडे जरीमरी आईला तर काही नैवेद्य दाखवलं जात नाही किंवा आमच्याकडे ती पद्धत नाही आहे, तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करावं. आता एक सवाष्णी जेव घातली किंवा तो नैवेद्य केला, आपण काय करतो ना, मी तुम्हाला सांगते, सासूबाई करताना, पण सासूबाई निघले तर त्यांच्या लेकरांना कामाला येईल ना, तुम्हालाही लेकर आहे तर ते करा. आणि मी खरं सांगते, ही पद्धत आहे, काही ठिकाणी असेल किंवा काही ठिकाणी नाही आहे माहिती नाही, पण ही पद्धत आहेच. मग काय करायचं असतं, वरण भात करायचा, मेथीची भाजी करायची असते, गोड पुऱ्या ज्याला आपण दशम्या करतो ना त्या पद्धतीने पुऱ्या करायचा, खीर करायचं, काहीतरी तळणीचं, मग
तळणीचा नैवेद्य, आखाड तळणं म्हणजे काय, तळण्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि आजकाल असं झालंय की मंदिरात जाऊन ते म्हणतात तिथेच नैवेद्य दाखवा आणि तुम्ही नैवेद्य घेऊन या. असं पण म्हणजे आजकाल असंच झालं आहे. पण काही काही ठिकाण आहे की तिथे देवी आईला नैवेद्य ठेवल्या जातो, गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्याबरोबर जो दही आणि भात आहे त्याचा पण नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे काय पद्धत आहे ना ते तुम्ही करा. पण ही फक्त आठवण करून देते आहे की हा महिना संपल्यावर परत आपल्याला ह्या सेवा करायला जमत नाही, म्हणून जेवढे दिवस उरले आहे ना तेवढ्या दिवसात हे सगळे कामं तुम्ही उरकून घ्या. कारण श्रावण महिना सुरू होतो आहे, त्याच्या आत तुम्हाला हे सगळं करायचं असतं. आता जरीमरी आईचा नैवेद्य झाला, त्याच्याबरोबर म्हसोबा महाराजांचा नैवेद्य असतो. आखाड म्हटलं ना तर मांसाहाराचं जेवण असतं. खरं तर म्हसोबाला किंवा कुठल्याही देवाला बळी दिल्या जात नाही. म्हसोबाला फक्त दही भाताचाच नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी लिंबू ठेवल्या जातं, काही काही ठिकाणी तर अंड वगैरे ठेवतात. ते काय चुकीचं बरोबर आहे माहिती नाही, जी त्यांची श्रद्धा आहे ते त्या पद्धतीने करतात. आता म्हसोबा महाराजांना एखाद्याचा बळी दिला जातो, मग बरेच ठिकाणी नॉनव्हेजचा बेत केला जातो. कारण तुमच्या जमिनीजवळ किंवा तुमच्या मळ्यात शेतात जर म्हसोबा महाराज असेल तर त्यांना नारळ फोडायचं असतं, त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांना एखादा बळी दिला जातो, तो मांसाहाराचा नैवेद्य असतो, जो त्यांना दिला जात नाही. त्यांना फक्त दही भाताचाच नैवेद्य असतो. आणि काय होतं ना, आपल्या जवळपास आपण ज्या ठिकाणावरनं रोजचा आपली रहदारी आहे, रोजचा आपल्या घरातील व्यक्ती प्रवास करत असतात, तिकडे ना जवळपास बरोबर, तिकडेच जवळपास म्हसोबा महाराजांचं मंदिर असतं. तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ फोडायचा असतो की जेणेकरून आपल्या घरातील लोक जे काही जातात त्यांचा प्रवास सुखकर होऊ दे या कारणासाठी. हे झालं. त्याच्याच बरोबर तुम्ही तुमची जे काही तुमच्याकडे पद्धत आहे, जरीमरी आई असेल किंवा माऊल्या असेल, साती आसरा असेल किंवा अजून कुठले महालक्ष्मी असेल, काही काही ठिकाणी लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी आपल्या कुळदेवीला नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी, पण आषाढ महिना संपण्याच्या आत हे करावं. आणि आपल्या कुलदेवीची ओटी भरावीच. कोणीही, प्रत्येक स्त्री आपल्या आईची ओटी भरू शकते. तुमच्या जवळपास मंदिर असेल, मूळपीठावर जर जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही देवी आईची ओटी भरा. पण आवर्जून या संपूर्ण आषाढ महिन्यात अगदी 10 दिवस उरलेले आहे, त्याच्यात तुम्हाला हे कार्य करायचं आहे. आई भगवतीची तुम्हाला ओटी भरायची आहे, आई भगवतीची तुम्हाला पूजा करायची आहे. ही तुम्ही सेवा तुमच्याकडनं घडलीच गेली पाहिजे. कारण आखाड महिना आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या घरातील कुटुंबांसाठी महत्वाचा असतो. जरीमरी आई किंवा माऊल्यांसाठी हा महिना आहे. तुमचं काही बाकी असेल ते सगळं उरकून घ्या. 10 दिवस बाकी आहे आणि कुळदेवीचा मानपान कुळाचार करायला विसरू नका. काहीच नाही, देवीची ओटी खना नारळाने भरली, अगदी ब्लाऊज पीस, नारळ, जे तुम्हाला ओटीचं सामान तुमच्या घरात उपलब्ध असेल त्याने देवीची ओटी भरली तरी चालेल. पण काही ना काही करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर राहिलं तर राहून जातं आणि मग मनात एक हुरहुर लागते आपली की नाही बाई माझं हे राहून गेलं. असं करता कामा नये. तुमची लहान मुलं असेल तर त्यांनाही दर्शनाला घेऊन जा आणि या पद्धतीने आपल्याला हे कार्य करायचं आहे. तुमच्याकडे काय पद्धत आहे ना मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.